श्रीमद् भगवद गीता अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग। दिव्य ज्ञान। श्री भगवान म्हणाले, मी या अविनाशी योग विद्येचा सूर्यदेव विवस्वानाला उपदेश केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानवजातीचा जनक जो मनु त्याला केला आणि मनुने तो उपदेश ईश्वपुला केला। हे परमश्रेष्ठ विज्ञान याप्रमाणे शिष्य परंपरेच्या द्वारा प्राप्त करण्यात आले आणि ते राजर्षींनी ते विज्ञान त्या विधीने समजून घेतले, परंतु कालक्रमानुसार ती परंपरा खंडित झाली आणि म्हणून ते विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते। भगवंताशी असलेल्या जीवात्म्याच्या संबंधाचे तेज प्राचीन विज्ञान मी तुला आज सांगितले, कारण तू माझा भक्त आणि मित्रसुद्धा आहेस, म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्य समजू शकतोस। अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विश्वान तुमच्यापेक्षा जन्माने फार प्राचीन आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही हे विज्ञान त्याला सांगितले हे मी कसे जाणावे? श्री भगवान म्हणाले, हे शत्रु विजयी अर्जुना, माझे आणि तुझे अशा दोघांचे पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत। मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तू आठवू शकत नाहीस। मी जरी अजन्मा आहे आणि माझ्या दिव्य विग्रहाचा कधीही नाश होत नाही आणि सर्व प्राण्यांचा जरी मी प्रभू आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होतो। यदा 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 धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मनासुजाम्यहम्। जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्मचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्या त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो। धर्मनिष्ठांच्या उद्धारार्थ आणि दुष्टांच्या नाशार्थ, त्याचप्रमाणे धर्मतत्वांची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो। जो माझ्या जन्माच्या व कर्माच्या दिव्य स्वरूपाला जाणतो, तो हे शरीर सोडल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्माला येत नाही, तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाला प्राप्त होतो। आसक्ती, भय व क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे मत्परायण झालेले आणि माझा आश्रय घेणारे गत कालातील अनेकानेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे पवित्र झाले आणि अशा रीतीने त्या सर्वांना माझ्याविषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली। ते सर्व मनुष्य ज्या भावाने मला शरण येतात, त्याला अनुरूप फल असे मी त्यांना देतो। हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात। मनुष्य या जगात सकाम कर्माच्या सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात, अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून लवकर फलप्राप्ती होते। प्रकृतीच्या त्रिगुणांना व 4 वर्णांना असणाऱ्या नियत कर्मांना अनुसरण मी मानव समाजाचे 4 वर्ण उत्पन्न केले आहेत आणि मी जरी या चातुर्वर्ण व्यवस्थेचा उत्पन्न करता आहे, तरी मी अविनाशी असल्यामुळे
मी अकर्ता आहे असे समज. कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही. तसेच मला कोणत्याही कर्मफलाची कामना नाही. ज्याला माझ्या विषयांचे हे सत्य समजले आहे तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही, लिप्त होत नाही. सर्व मुमुक्षु जीवांनी प्राचीन काळी हे जाणून कर्म केले आणि तसे करून मोक्ष प्राप्त केला. म्हणून पूर्वजांनी जसे केले त्याप्रमाणे तू आपले कर्तव्य दैवी भावनायुक्त होऊन करावे. बुद्धिमान लोक सुद्धा कर्म काय आणि अकर्म काय याचा निश्चय करण्यात गोंधळून गेलेत आहेत. आता मी तुला कर्माचे वर्णन करतो. तो जाणल्याने तू सर्व पातकांपासून मुक्त होशील. कर्माच्या गुंतागुंती समजणे फार कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म कोणते व अकर्म म्हणजे काय ते योग्य रीतीने जाणले पाहिजे. जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो मनुष्यातला बुद्धिमान मनुष्य होय. आणि तो जरी सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरी तो दैवी अवस्थेतील योगयुक्त मनुष्य होय. ज्यांचे प्रत्येक कर्म इंद्रिय तृप्तीकरिता असलेल्या कामनाने रहित आहे तो पूर्ण ज्ञानी समजावा. ज्यांचे कर्मफल पूर्ण ज्ञानरूप अग्नीने भस्म झाले आहे असा कर्म करणारा तो मनुष्य आहे असे ऋषी म्हणतात. कर्मफलांविषयी सर्व आसक्ती टाकून नित्य समाधानी आणि स्वावलंबी असा तो पुरुष जरी सर्व प्रकारच्या कर्मात गडलेला असला तरी कोणतेही कर्म सकाम म्हणजे आसक्तियुक्त करीत नाही. मन आणि बुद्धी यांना पूर्णपणे वश करणारा असा ज्ञानी पुरुष ज्याच्याजवळ असणाऱ्या सर्व वस्तूंवरील स्वामित्वाच्या जाणवतेचा त्याग करतो आणि केवळ शरीर धारणेस अत्यावश्यक असणाऱ्या वस्तूंकरिताच कर्म करतो अशा रीतीने कर्म केल्याने त्याला पाप लागत नाही. जो सहज होणाऱ्या लाभांनी संतुष्ट असतो, जो द्वंद्वांपासून मुक्त आहे आणि जो कोणाचाही मत्सर करीत नाही, तसेच जो यशापयशाविषयी समबुद्धी स्थिर बुद्धी झालेला असतो तो कर्म करूनही त्या योगाने कधीही बद्ध होत नाही. जो मनुष्य प्रकृतीच्या त्रिगुणात आसक्त नाही आणि जो पूर्ण ज्ञानात स्थित आहे अशा मनुष्याचे कर्म पूर्णपणे लय पावते, भगवत प्राप्ती करून देते. जो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित झाला आहे त्याला निश्चिंतपणे भगवत धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियात पूर्णपणे मग्न असतो. त्या क्रियांमध्ये त्याला पूर्ण ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते आणि तो जे अर्पण करतो ते त्याच ब्रह्मस्वरूपाचे असते. काही योगीजन निरनिराळ्या यज्ञातील हविद्रव्य समर्पून देवी देवतांचे पूर्णपणे उपासना करतात आणि त्यातले काही योगीजन ब्रह्मरूप अग्नीत आहुती अर्पण करतात. त्यातले काही जण श्रवणादी क्रियांचा आणि इंद्रियांचा चित्त संयम रूप अग्नीत होम करतात आणि काही जण शब्दादी इंद्रिय विषयांच्या इंद्रियरूप अग्नीत होम करतात. जे लोक मन व इंद्रिये यांचा संयम करून आत्मसाक्षात्काराची इच्छा करतात ते सर्व इंद्रियांच्या आणि
प्राणाच्या क्रियांचे चित्तसंयमरूपी अग्नीत व्यतन करतात, म्हणजे इंद्रियांची व प्राणवायूंची सर्व कर्मे बंद करून चित्ताच्या एकाग्रतेने आत्मज्ञानी इच्छा करतात। इतर जण असे आहेत की जे भौतिक अशा आपल्या जवळील वस्तूंचा यत्न करून कडक तप आचरून त्या योगे आपल्या बुद्धीचा विकास करून कडकडीत नियम पाळतात आणि अष्टांग योगाचा अभ्यास करतात। इतर जण आध्यात्मिक ज्ञानाच्या समृद्धीकरिता वेदाध्ययन करतात। इतर लोक देखील असे आहेत की जे समाधी अवस्थेत राहण्याकरिता श्वासाच्या प्रक्रियेचा निरोध करण्यास प्रवृत्त होतात आणि अपानवायूमध्ये प्राणवायूंच्या व प्राणवायूंमध्ये अपानवायूंचा होम करतात आणि अखेर सर्व श्वासोच्छ्वास थांबून समाधी अवस्थेत राहतात। त्यापैकी काही लोक आहारांचे नियम करून प्राणांचा प्राणवायूत होम करतात। ज्यांना यज्ञाचे प्रयोजन चांगले माहीत आहे असे हे सर्व यज्ञकर्ते पापकर्मातून मुक्त होतात आणि अशा यज्ञाचे जे अवशिष्ट अमृत त्याचा उपभोग घेऊन ते शाश्वत परब्रह्माला प्राप्त होतात। हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञ विना कोणालाही इहलोकात किंवा या जीवनात सुखाने कधीही जगता येत नाही, मग परलोक तरी त्याला कसा प्राप्त होईल? म्हणजे यज्ञ न करणाराला इहलोकही सिद्ध होत नाही, मग त्याला परलोक कोठून मिळणार? हे सर्व निरनिराळ्या प्रकारचे यज्ञ वेदांनी मान्य केलेले आहेत आणि ते सर्व यज्ञ विविध कर्मजन्य आहेत। हे ज्ञान झाले म्हणजे तू मुक्त होशील। हे अरिमर्दना अर्जुना, द्रव्य यज्ञपेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे। कारण हे पार्था, सर्व कर्मरूप यज्ञांचे पर्यवसान दिव्य ज्ञानात होते। सद्गुरूंना शरण जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर, त्यांना नम्रतेने प्रश्न करून त्यांची सेवा कर। आत्मज्ञानी असे महापुरुष तुला ज्ञानोपदेश करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते। आणि जेव्हा तुला हे तत्व कळेल, म्हणजे हे ज्ञान होईल, तेव्हा तुला कळेल की सर्व जीव माझेच अंश आहेत आणि ते माझ्यात आहेत आणि माझे आहेत। जरी तू सर्व पापी लोकात सर्वाधिक पापी आहेस असे समजण्यात आले, तरी जेव्हा तू दिव्य ज्ञानरूपी नौकेत आरूढ होशील, तेव्हा तू सर्व दुःखरूपी महासागराला ओलांडून जाऊ शकशील। ज्याप्रमाणे प्रज्वलित केलेला अग्नी सर्व काष्टे भस्म करून टाकतो, त्याप्रमाणे हे अर्जुना, ज्ञानरूप अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधनांना भस्म करून टाकतो। या जगात दिव्य ज्ञानासारखे उदात्त आणि शुद्ध असे दुसरे काहीही नाही। असे ज्ञान म्हणजे सर्व भक्तियोगाचे परिपक्व फल होय आणि ज्याला हे ज्ञान प्राप्त झाले तो यथासमय आपल्या ठायी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतो। जो दिव्य ज्ञानात लीन झालेला आहे आणि ज्याने आपल्या इंद्रियांचा संयम केला आहे, अशा श्रद्धावान मनुष्याला परम आध्यात्मिक शांती लवकर प्राप्त होते। परंतु ज्यांना प्रमाणित शस्त्रांबद्दल संशय आहे, अशा अज्ञानी आणि श्रद्धाहीन लोकांना भगवत धामाची प्राप्ती होत नाही।
कारण संशयखोर मनुष्याला इहलोकात आणि परलोकातही सुख नाही. म्हणून ज्याने आपल्या कर्मफलाचा त्याग केला त्याचे संशय दिव्य ज्ञानाने नष्ट झाले आणि जो आत्म्यामध्ये दृढपणे स्थिर झाला अशा त्या आत्मज्ञानी पुरुषाला हे ऐश्वर्य विजयी अर्जुना, कर्मे बंधन करीत नाहीत. म्हणून तुझ्या हृदयात अज्ञानामुळे जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजेत. योगाचा अवलंब करून हे भारता, युद्धाला उभा रहा, सज्ज हो. याप्रमाणे दिव्यज्ञान विषयक श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायावरील श्री भक्ती वेदांत स्वामी प्रणीत भाष्य समाप्त झाले.